गोयचे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, कदंबा कॉर्पोरेशन आणि गोवा मायल्स हांच्या वतीन आयचे दोन कार्यावळी, एक गोवा मायल्स मल्टी मॉडल ॲप लॉन्चिंग आणि दुसरें गोयचो टॅक्सी पात्रांव ह्या स्किमीचो एग्रीमेंट सायनींग. ह्या खासा सुवाळ्याक आमच्या मदीं आसात आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब माविन गुदिनो, केटीसीचे चेअरमॅन बाब उल्हास नायक तुयेकर, उत्कर्ष दबाले, त्याच बरोबर केटीसीचे डायरेक्टर, ट्रान्सपोर्ट डायरेक्टर, बाकीचे सगळे व्यासपीठाचेर आशिल्ले मानेस्त, म्हज्या समोर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, म्हज्या मोगाळ भावानो आनी भयणीनो, सगळ्यात पयली गोवा मायल्सचे उत्कर्ष दबाले आणि तांचे डायरेक्टर्स हांचे हांव खूब खूब अभिनंदन करतात. तुमी नेटान ताळयो वाजून तांचें अभिनंदन करात. गोयच्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक नवीन क्रांती घडोवन हाडपा खातीर हो सुरू केल्लो प्रयोग. हांव परत एकदां सांगता की तांच्यांनी दबालेनूय एक्सप्लेन केलें, माविनानूय एक्सप्लेन केलें. आमी लास्ट मायल कनेक्टिविटीचेर उलयता. लास्ट मायल ट्रान्सपोर्ट जो आसा गांवा पर्यंत पावपा खातीर आयजूय बी म्हाका खबर आसा की गोंयांत प्रत्येक गांवांत पावतलो आसत जाल्यार आमची बस पावली काय बसीच्या ताच्या फुडें घरा कडेन ताच्या पावप हें कठीण आसा. 2 ते 2.5 किलोमिटर आयजूय बी थोड्या जाणांक एक तर मोटरसायकली व्हरोन येवचो पडटा नाजाल्यार चलत येवचो पडटा. ही स्थिती आयजूय आसा, हाजी तत्राय म्हाका आसा. आनी निश्चित रित्या आमची दोनूय स्कीम लॉन्च करता आसतना म्हणजे गोवा मायल्सचो ॲप लॉन्चिंग, ह्या ॲप लॉन्चिंगच्या कार्यक्रमांतल्यान बस, आयदर टॅक्सी, रिक्षा किंवा पायलट आयदर ऑफ एक व्हेकल घेवन आपल्या घरापर्यंत कोणी पावपाक शकता. म्हणजे गोंयांत येवपी ट्युरिस्ट आसतलो किंवा समेस्त गोंयकार आसतलो, आपल्या घरापर्यंत पावपाच्या ह्या फॅसिलिटीचो आयच्यान पणजेंतल्यान आमी शुभारंभ करता. म्हाका खबर आसा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन एंड ऑपरेट दीस ॲप आणि टू मेंटेन एंड ऑपरेट दीस स्कीम. पण हे शिवधनुष्य गोवा मायल्स ह्या कंपनीन म्हणजे आपणोवपाचें ठरयलां. गोवा मायल्स ह्या प्रायवेट कंपनीन हे इम्प्लिमेंट करपाचें ठरयलां. थोड्या वेळा पयलीं आमी प्रत्येक रिक्षाचें लॉन्चिंग केलें, आमी मोटरसायकलचें लॉन्चिंग केलें, आमी टॅक्सीचें लॉन्चिंग केलें आणि बसीचेंय लॉन्चिंग केलें. ह्या कंप्लीट सिस्टमान ह्यो चारूय गाडयो येतल्यो. आणि तातूंत करून सगळ्यात म्हत्वाचें कितें आसा, आमी कित्याक म्हटलां की विकसीत भारत 2047 करता आसतना विकसीत गोंय जावचें आणि हे विकसीत गोंय करपा खातीर अशा पद्दतीची मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आमकां एवेलेबल जाय म्हणून गोंय सरकारान ताज्या बरोबर आज टायअप करपाचो ठरयला. हातूंत 2-3 गजाली ज्यो जातल्यो त्यो तुमच्या मुखार दवरता. इट इज इन रियल टायम ट्रॅकिंग जातलें. कितल्या वेळान आपल्याक बस मेळटली, कितल्या वेळान आपूण घरा कडेन पावतलो, म्हणजे म्हाका वचपाक डिस्टन्स कितलें लागतलें. इट इज अ रियल टायम ट्रॅकिंग हाका आमी म्हणटा. वीच इज एन अदर दुसरो बेनिफीट कितें जाल्यार वीच इज एन इंटिग्रेटेड पेमेंट. आमकां बसकाराक जे पयशे काडून दिवचे पडटा ते पयशे काडून दिवपाची गरज ना. इदर आय कॅन पे फ्रॉम द बाय रुपी पे किंवा मोबायला वयल्यान म्हाज्या डायरेक्टली हांव पेमेंट करपाक शकतलो. पेमेंट कसलो बसीचो पेमेंट, टॅक्सीचो पेमेंट, रिक्षाकाराचोय पेमेंट, इवन दो मोटरसायकलकाराचो पेमेंट सुद्दां आमी एपा वयल्यानूच पेमेंट करतले. आणि ह्या सगळ्या जाणांक पेमेंट म्हणजे त्या ॲप सिस्टमींतल्यान गोवा मायल्स कंपनी तांकां पेमेंट करतली. तेज्या उपरांत थर्ड थिंग इज एन सिम्प्लिफायड बुकींग. आज पर्यंत आमकां जर टॅक्सी जायी जाल्यार बस स्टँडाचेर देंवतलो आनी हांव टॅक्सी पळयत रावतलो, खंय आरे टॅक्सी, टॅक्सीकाराक आपोवन हाडटलो, मागीर टॅक्सीकारा कडेन बार्गनींग करतलो, तुका कितले पयशे, म्हाका कितले पयशे, ते मागीर हांव चड मेळना दुसरी मेळटा जाल्यार पळयतलो. तें ना. ऑलरेडी रेट डिसायडेड आसा. पर किलोमिटर रेट टॅक्सीचो ठरलेलो आसा, पर किलोमिटर रेट रिक्षाचो ठरलेलो आसा, पर किलोमिटर रेट पायलटाचोय ठरलेलो आसा. आणि हे सगळें करता आसतना आमी नवीन गाडयो इंट्रोड्यूस करिना. परत एकदा सांगता, हे सुरू जायना फुडें रोखडेच लोकांच्या तकलेन घालतले, अरे तुजी मरे मोटरसायकल आतां बंद जातली, तेका विरोध कर, तुजी रिक्षा मरे बंद जातली, तेका विरोध कर. कोणाचेच बंद करपाचें गरज ना. आमी कॉन्फिडन्सान घेतले. हांवें ताका ऑलरेडी सांगलां, पणजे बस स्टँडार आसपी म्हजे पायलट भाव, पणजे बस स्टँडाचेर आसपी म्हजे रिक्षाकार, पणजे बस स्टँडाचेर आसपी म्हजे टॅक्सीकार हांकांच विश्वासान घेतले. ते पणजेचे आसुनी, म्हापशाचे आसुनी, मडगांवचे आसुनी किंवा काणकोणचे आसुनी किंवा पेडणेचे आसुनी,
जे थंय एक्झिस्टींग काम करता तांकांच विश्वासान घेवन तेच लास्ट मायल कनेक्टिविटी करपा खातीर मदत करतले, नवीन लोक येवचे ना. हांव परत एकदां सांगता, कारण ह्याच लोकांक घेवन हांवें कित्याक सांगलां, ह्या सगळ्या लोकांक भिवपाची गरज ना, नाजाल्यार तांकां बेश्टोवपा खातीर जायते लोक येतले आनी तांकां बंद करा म्हणून सांगतले. आमकां तें करपाचें ना. आमकां ह्या सगळ्या लोकांक विश्वासान घेवपाक जाय. म्हणून हांवें म्हटलां इट इज अ सिम्प्लिफायड बुकींग. ताज्या उपरांत इट इज एन टायम ट्रॅकर. ओके, कितलो वेळ लागतलो, ओके, कितल्या वेळार आमकां थंयसर पावतले, हेचोय बी जो आसा पळय न्ही, हातूंतल्यान आमी करपाक शकतले. देन इट इज एन फायनान्शियल रिलीफ. कोणाक मेळटलो? कदंबाचे आजकाल तांकां जे एडवान्स पयशे कदंबाक मेळपाक लागतले, टायम टू टायम पयशे टॅक्सीकारांक मेळपाक लागतले, आनी एक्चुअल पयशे कितले लागता पळय, बार्गनींग करपाची गरज ना. पायलटवाल्या भावा कडेन 25 रुपया मरे, 20 रुपया दिवन वयता मरे हांव, आनी तूं 25 मागता, हें कोणीच म्हणपाची गरज ना. 25 रुपया जर त्या डिस्टन्साक आसात, 25 रुपया आमच्या पायलटकार भावाच्या अकाउंटाचेर जमा जातले, रिक्षाकार भावाच्या अकाउंटाचेर तितके पयशे ऑटोमॅटिकली डायरेक्टली ताच्या अकाउंटाचेर जमा जातले. वीच इज एन फायनान्शियल गेन. फायनान्शियल गेन टॅक्सीकाराक, रिक्षाकाराक, कदंबाक आनी सरकाराक सुद्दां. सरकाराक कशे पयशे मेळटले? GSTंतल्यान मेळटले. कोणाचे? पायलटकाराचे, टॅक्सीकाराचे, रिक्षाकाराचे न्ही. जो कोण टुरिस्ट येता ताज्या कडल्यान जो चार्ज करता ताचो GST सरकाराक मेळटलो. म्हणून हांवें म्हटलें फायनान्शियल गेन टू ऑल. सगळ्यांक हितूंतल्यान फायनान्शियल गेन जातली. आमी इम्प्रूव्ड शेड्युलिंग आनी न्यू रूट आयडेंटिफिकेशन. आमकां टायम टू टायम म्हणजे शेड्यूल खंयचो इम्प्रूव करपाक जाय आसत, कितलो फास्ट कोणाक वचोंक जाय आनी कितें मोबायल. जो पयशाकार आसा तो म्हणटालो म्हाका मातशी हाय एंड टॅक्सी जाय. जो मातसो मिडियम क्लास आसा तो म्हणटालो म्हाका रिक्षान वचोंक परवडटा. ताज्या उपरांत मातसो सकयल आहा पळय न्ही, म्हाका रिक्षा बीन परवडना, म्हाका पायलट आसा जाल्यार पुरो, कारण म्हाका 200 रुपया दिवपाचे ना, हांव 25 रुपयांनीच वयता. तो पायलट घेवन वयतलो. म्हणजे हाका लागून आमकां ज्या पद्दतीचो ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज अवेलेबल जाय ती ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज आमी अवेलेबल करपाक शकतली. आमी आयडेंटिफिकेशन ऑफ द न्यू रूट्स म्हटलां. हातूंतल्यान कितें जातलें तर ज्या जाग्याचेर चड टुरिस्ट वचूंक सोदता फाल्यां सकाळीं आनी थंयसर जर आमचो रूट नाच, आमकां न्यू रूट फाल्यां सकाळीं जर म्हटलें की काणकोणांतल्या खोतीगांवांतले पळोवपा खातीर चडशा टुरिस्टांक अट्रॅक्ट आसा, वी कॅन प्रोवायड देम द ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज. फाल्यां सकाळीं 25 जाणांचें बुकींग घेतलें जाल्यार कदंबान बुकींग केल्यार डायरेक्टली बस दिली आनी तांकां खोतीगांव डायरेक्ट धाडलें. एखादो जर ग्रूप वो काणकोण वता किंवा एखादो अंजुना डॅमार वता किंवा साळावली डॅमार वता, दे कॅन बूक डायरेक्टली. कोणाकूच सोदपाची गरज ना, कांयच ना. डायरेक्टली तेच्यांनी बूक केले गोवा मायल्स एपाचेर. विल प्रोवायड द सर्विसीस डायरेक्टली अप टू द साळावली धरण. तांकां तोच ग्रूप घेवन साळावली धरणाचेर वचूं शकता. तांकां 4 आपल्यो त्यो हांगासर 2-2 गाडयो घे, फाटल्यान 3 जाणांक बसय, ते हे घेवन भोंव, कसलीच गरज ना. विथ सेफ्टी. म्हणजे आमी जेका म्हणटा की गोंयांत येयल्लो प्रत्येक टुरिस्ट, जेका आमी अतिथी देवो भव म्हणटा, ताजी सेफ्टी इट इज मोर कन्सर्न फॉर अस. आमकां ताजी सेफ्टीची चड कन्सर्न आसा. दीस गोवा मायल्स एप मोबिलिटी जी आसा ही सेफ्टीचेय कन्सर्न आसा. म्हणून तर आमी आज हे लॉन्चिंग करता आसतना इतके सगळो फायदो हो टुरिस्टाक जातलो, इतको सगळो फायदो गोंयच्या लोकांक जातलो. आनी त्याच बरोबर आज एप्रॉक्सिमेटली इट इज 100 crores of rupees ची इन्व्हेस्टमेंट फॉर अनदर 1 year. गोवा मायल्स कंपनी इज इन्व्हेस्टिंग इन द स्टेट ऑफ गोवा. पत्रकारांक प्रश्न पडलो 100 कोटी कशे काय म्हणून. हांव परत एकदां सांगता, फुडल्या 100 कोटी रुपया येता त्या एका वर्साक ते गोंयांत इन्व्हेस्ट करता. आत्ता जो आमी स्वयंपूर्ण गोंयच्या हितूंतल्यान गोंयचो टॅक्सी पात्रांव हाजो एग्रीमेंट सायन केलो. 150 टॅक्सी की आज फ्री ऑफ कॉस्ट गोंयच्या भुरग्यांक दिल्या. लोन एग्रीमेंट, लोन बँकेन टॅक्सी दिल्या आसतना गोवा मायल्साच्या नांवार टॅक्सी ना, त्या भुरग्याच्या नांवार टॅक्सी केल्या. म्हणून ताका टॅक्सीचो पात्रांव म्हटला. ती टॅक्सी आमी गोवा मायल्साच्या नांवार दवरूंक ना, सरकाराच्या नांवार दवरूंक ना, ताज्याच नांवार आसा. आनी फुडलो टार्गेट जो आसा 850 टॅक्सी दिवपाच्यो आसा. जो खरो निडी आसा, जो खरो काम करपाची तेजी तयारी आसा, पेडण्या पासून काणकोण पर्यंत
म्हणजे आपली टॅक्सी 24/7 आपूण गावात कोणाय खातीर चलोवपा, नॉट ओन्ली फॉर द टुरिस्ट. अशें न्ही की हांव एक भाडें मारतलो आनी हांव सुशागाद न्हिदतलो मागीर पळोवया म्हणून भाडें मेळटा काय ना तें ना. ही शूड वर्क कंटिन्युअसली फॉर द एटलीस्ट फॉर द 12 hours मिनिमम. ह्या पद्दतीची जेची तयारी आसा तेका टॅक्सीचो पात्रांव करपाची सरकाराची तयारी आसा. आनी म्हणून तर आमी गोंयचो टॅक्सी पात्रांव उरलेल्यो 850 टॅक्सी फुडल्या एका वर्सा भितर आमी लॉन्च करता आनी गोवा मायल्स कनेक्टिविटी कडेन दिता आसतना टुरिस्ट आनी गोंयच्या लोकांक जो पळयता की गोंयचो लोक टॅक्सीन केन्ना बसनाशिल्लो, तो खंय तरी आपली स्कुटर घेवन मोटरसायकल घेवन भायर सरतालो, तो आज गोवा मायल्साच्या एप्साचेर वयतलो, आपली टॅक्सी बूक करतलो, आपल्या घरा कडल्यान एअरपोर्टार वचूंक जाय, एअरपोर्टा वयल्यान घरा वचपाक जाय, ताका रिसीव करपाक कोणी एअरपोर्टार येवपाची गरज ना. विथ द मिनिमम मनी तो आपल्या घरा कडेन पावतलो हाची खात्री गोवा मायल्स एप घेता. आनी म्हणून तर आमी न्यू स्कीम लॉन्च करता आसतना ताचीय काळजी घेतल्या. आज स्वयंपूर्ण गोंयचो आमी एक नवीन अध्याय सुरवात केल्या की गोंय स्वयंपूर्ण करता आसतना एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चरच न्ही, इन ट्रान्सपोर्ट सेक्टर्स ऑल्सो स्वयंपूर्ण कशा पद्दतीन जावचो हाची खबरदारी जी आसा ही गोवा मायल्सान घेतल्या. त्या खातीर उत्कर्ष दबाले आनी एंटायर टीम परत एकदा तांचें अभिनंदन करता. निश्चित रित्या की हे नवीन क्रांती गोंयांत घडयतले. पुराय देशात अशा पद्दतीन स्कीम लॉन्च आनी गोवा मायल्सच्या वतीन आमी मल्टी मॉडल ॲप लॉन्चिंग हे पयलेच फावटी देशात हे गोंयांत जाता हे मोठ्या अभिमानान हांव सांगता. आनी दीस वील इम्प्लिमेंट इन अदर स्टेट.